सध्या निवडणुका संपलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि अध्यक्ष आणि सभापतीच्या निवडी संदर्भातच्या राजकारण सुरू आहे. मात्र आत्ता आज 17 तारखेला शासनाचं ग्रामविकास विभागाचं सर्क्युलर आलेलं आहे. ते आहे माझ्यासमोर आहे. ते म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या वतीनं केलेली आहे. खरं तर तारीख निश्चित करण्याच्या अगोदर ग्रामविकास खातं हे जे काय कारवाई करतं त्याच्यावरची ही सर्क्युलर आहे. माझ्यासमोर सर्क्युलर आत्ताच मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काय तर सातारा जिल्ह्याचा विचार करता सध्या 900 ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. याचबरोबर अजून या फेब्रुवारी मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये जी संपलेली संख्या आहे ती अजून जवळजवळ 600 होणार आहे. म्हणजे जवळजवळ 1,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका याचा पहिला टप्पा आज ग्रामविकास विभागाच्या वतीनं जाहीर केलेला आहे. आज दिनांक 17/2/2026 यानुसार आदेश क्रमांक 140/9623 यानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निश्चित करणं, प्रभाग निश्चिती, प्रभाग रचनेचे आरक्षण, त्यावर हरकती, सुनावणी, थेट निवडणूक कार्यक्रमाची घोषणा असे हे टप्पे आहेत. मी तुम्हाला ही सर्क्युलर काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. दिनांक 17/2/2026 ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम तो जाहीर करण्यात आलेला आजच. तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावचे नकाशे अंतिम करणे. त्याची तारीख आहे 20/2/2026. संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाहणं आणि ते सीमा निश्चित करणं. त्याची तारीख आहे 27/2/2026. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे. सदर समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी याचा समावेश असेल. याची तारीख आहे 5/3/2026. आता बघा, सदर समितीचे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे. याची तारीख आहे 19/3/2026. जिल्हाधिकारी यांनी नमुना ब प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून सदर राज्य निवडणूक आयोग यांच्या प्राधिकृत असलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करणे. 17/3/2026 तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत असलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्ताव दुरुस्ती करणे व त्यास मान्यता देणे. याची तारीख आहे 23/3/2026. आता बघा, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुनावणीच्या तारखा बघा. प्रारूप प्रभाग रचनेस प्रसिद्धीस देऊन तहसीलदार यांनी हरकती मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख आहे 7/4/2026. आणखी एकदा सांगतो, ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवण्याची तारीख आहे 7/4/2026. आता बघा, प्रारूप रचनेवर हरकती सादर करण्याची अंतिम तारीख 13 म्हणजे तुम्ही हरकतीवर ची अंतिम तारीख आहे 13/एप्रिल/2026. त्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनावर उपविभाग यांनी सुनावणी घेणे. म्हणजे प्रांतांची सुनावणीची तारीख आहे 21/एप्रिल/2026. आलेल्या प्रत्येक हरकती व सुनावणीवर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देण्याची तारीख आहे 23/एप्रिल/2026. आता बघा, प्रभाग रचना अंतिम करणं, ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची तारीख शासनानं ग्रामविकास विभागानं आज सर्क्युलर देऊन ते निश्चित केलेले आहे. ती तारीख आहे उपविभागीय पोलिसांच्या अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याची तारीख आहे 28/एप्रिल/2026. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी नमुना अ मध्ये व्यापक प्रसिद्धी देण्याची तारीख आहे 4/मे/2026. यावर सही आहे ग्रामविभागाच्या सहसचिव वर्षा
भरोसे महाराष्ट्र शासन. म्हणजेच या सर्क्युलरचा तुम्हाला अर्थ सांगतो की ग्रामपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच अंतिम तारीख जी आहे ती 4 मे रोजी अंतिम या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. म्हणजेच अंदाजे 10 मे ते 12 मे रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या लागण्याची शक्यता आहे. मी आणखी एकदा सांगतो की सातारा जिल्ह्यातील सध्या मुदत संपलेल्या 900 नगरपालिका 900 ग्रामपंचायत आणि साधारणतः अजून मुदत संपणाऱ्या या साधारणतः 600 अंदाजे म्हणतोय मी, अशा या 1,500 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे. हा पहिला टप्पा आहे. म्हणजेच प्रारूप प्रभाग रचना निश्चित करणं, शासकीय जो प्रोटोकॉलनुसार शासकीय नियमानुसार जो टप्पा चालतो तो, म्हणजे या सर्व प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख जी आहे ती 4 मे 2026 आहे. म्हणजेच प्रत्यक्ष जे मतदानाची तारीखची जी घोषणा साधारण 10 मेच्या दरम्यान निवडणूक आयोग घोषित करू शकतं. म्हणजे प्रत्यक्ष साधारण मतदान 20 मे ते 30 मेच्या दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.